हॅलो फ्रेंड्स, मीराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत की सरळ सेवा किंवा आपल्या स्पर्धा परीक्षांमध्ये येणारा खूप असा कॉमन असा क्वेश्चन आहे की दोन्ही काट्यांमध्ये म्हणजे तास काटा आणि मिनिट काटा याच्यामध्ये किती अंशाचा कोन होतो। पण हा जरा वेगळा प्रश्न आहे। याच्यामध्ये बघा, तुम्हाला जी वेळ दिलेली आहे ती दिलेली आहे 13:30 नॉर्मली आपण पाहतो की वेळ दिलेली असते एकतर 2:10 किंवा 3:30 अशी काहीतरी वेळ दिलेली असते, ठीक आहे। पण याच्यामध्ये वेळ आहे ती 12च्या पुढे गेली, म्हणजे आपलं जे नॉर्मल घड्याळ असतं त्याच्यामध्ये आपण पाहतो की आपल्या घड्याळामध्ये 12 पर्यंत म्हणजे 1 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत एवढेच काटे असतात। तर याच्यामध्ये काय झालेलं आहे की तुम्हाला 24 तासांच्या घड्याळाची वेळ दिलेली आहे। म्हणजेच तुम्हाला जो फॉर्म्युला माहिती आहे, फॉर्म्युला कोणता आहे आपला नॉर्मल फॉर्म्युला, थीटा बरोबर 11/2 m वजा 30h हा फॉर्म्युला आहे, ठीक आहे। याच्यामध्ये बघा, आता पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, हे जे 24 तासाचं घड्याळ आहे त्याचं तुम्हाला कन्वर्जन करावं लागेल 12 तासामध्ये, ठीक आहे। मग ते कसं कराल, म्हणजेच काय दिलेली जी वेळ आहे त्याच्यामधून फक्त 12 वजा करायचे, 13:30 वजा 12 करा म्हणजेच किती होतात 1:30। म्हणजेच याच वेळेला तुम्ही कसं लिहू शकता, 13:30 म्हणजेच काय झाले 1:30 झाले। आता पुढे याला सबस्टिट्यूशन तुम्ही इथं करू शकता, ठीक आहे। आता याच्यामध्ये बघा, h म्हणजे आवर्स आहेत, इथं 1 आहे आवर आणि मिनिट किती आहेत 30 आहेत। मग याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, 11/2 गुणिले m किती आहेत म्हणजे मिनिट आहेत 30 वजा 30 गुणिले 1, ठीक आहे। आता पुढे सॉल्व करा, याला सॉल्व केल्यानंतर कसं येईल बघा, बे के बे 15 येतात इथं, म्हणजेच इथं 15 गुणिले 11 केल्यानंतर किती येतात 15 एके 15, 15 आणि 1 16 वजा 30 येईल, ठीक आहे। आता पुढे सॉल्व करताना कसं कराल, 165 मधून 30 गेले म्हणजेच इथे किती राहतात 135 एवढा अंशाचा काय असणार आहे कोन असणार आहे। म्हणजेच काय, हा प्रश्न का वेगळा आहे की डायरेक्ट तुम्हाला जी वेळ दिलेली आहे ती तुम्ही डायरेक्ट इथं फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट केलेली नाही। तुम्हाला काय करावं लागलं की 24 तासाची जी वेळ दिलेली आहे त्याला पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागलं की 12 तासी घड्याळामध्ये कन्वर्जन करावं लागलं आणि नंतर त्याच्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केलेल्या आहेत। जर तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन हटक्या प्रकारचे प्रश्न बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला नवनवीन ट्रिक्स भेटतील। थँक्यू।